कसं कोणी कुणाची भेट घेऊ शकतं आणि त्यानुसार ती भेट झाली असेल, कारण अजून उमेदवारी कुणाची जाहीर झालेली नाही, त्यामुळे त्याला काही उमेदवारीचा अँगल असेल असं मला वाटत नाही. कदाचित मागे जे काही आपल्या माध्यमातून ज्या कमेंट्स किंवा ज्या प्रतिक्रिया मी ऐकल्या होत्या त्यानुसार कदाचित उमेदवारी मिळावी यासाठी माननीय आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न असू शकतो अशी काहींनी शक्यता व्यक्त केली, परंतु अजून उमेदवारी कुणाची जाहीर नाही, त्यामुळे त्यावर फार भाष्य करणं उचित नाही. भेट झाल्यानंतर परत दिलीप मोहिते पाटील म्हणतात जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आढळराव पाटलांना घेतलं तर माझा त्यांच्याशी संघर्ष सुरू राहील, राजकारण सोडेल पण मदतीला येणार नाही. हे बघा, हा त्या दोघांचा वैयक्तिक प्रश्न आहे. या दोघांचा वैयक्तिक संघर्ष हा अनेक वर्षांपासूनचा आहे आणि त्यामुळे केवळ एका भेटीनंतर हा जो काही वैयक्तिक टोकाचा संघर्ष हा लगेच संपेल असं दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या प्रतिक्रियेवरून वाटत नाही, पण त्यावर मी भाष्य करणं उचित नाही, कारण हा त्या दोघांचा वैयक्तिक विषय आहे. लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या अवघ्या काही दिवस आधी भेट घेतली, काय वाटतं? कसं आहे, अजून उमेदवारी तर जाहीर होऊ द्या, कारण अजून समोरून उमेदवार नाही आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा जो आहे त्याच्या कार्यकर्ते असतील किंवा शिंदे गटाची शिवसेना असेल, यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या एक प्रचंड अस्वस्थता पाहायला मिळते की जो मान सन्मान महायुतीमध्ये मिळणं अपेक्षित होतं हा मिळताना दिसत नाही. उमेदवार जाहीर करण्याचं स्वातंत्र्य मिळताना दिसत नाही आणि त्याचबरोबरीनं अवघ्या हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या जागांवर त्यांना समाधान मानावं लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येच अस्वस्थता आहे. खरं तर शरद पवार तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे जरी असले तरी पवारांची मोठी ताकद आहे, याची धास्ती महायुती घेते. 100% महायुतीला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची धास्ती ही केवळ शिरूर लोकसभा मतदारसंघात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात नाही, संपूर्ण देशात आहे. कारण इंडिया आघाडीच्या संदर्भामध्ये आदरणीय पवारसाहेबांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची, अत्यंत मोठी आहे. तेव्हा बारामती असेल, शिरूर असेल, प्रत्येक ठिकाणी ही आदरणीय पवारसाहेबांची धास्ती आहेच. आणि त्याचबरोबर सोबतीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी आहे, या शिवसेनेच्या कडवट शिवसैनिकांची सुद्धा तेवढीच धास्ती ही महायुतीला आहे. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा कधीपर्यंत सुटेल काय वाटतं वरिष्ठांची? पण महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढाच नाहीये. मागे तुम्हाला याची कल्पना आली असेल की जवळपास 48 पैकी 40 जागांच्या संदर्भामध्ये स्पष्टता आली होती आणि जेमते 8 जागांचा हा तिढा सुटलाय. हा प्रश्न खरं तर महायुतीला जास्त आहे की अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट सुद्धा शिंदे गटातल्या शिवसेनेच्या कापलं जाईल की काय अशी शक्यता वर्तवली जाते. आणि त्याच पद्धतीनं अजितदादांच्या गटाला या अवघ्या 3 ते 4 जागा जर मिळत असतील तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात हा नक्की संभ्रम आहे की या पद्धतीनं लोकसभेला जर वागणूक मिळत असेल तर यापुढे विधानसभेला काय वाढून ठेवलंय हे प्रत्येकाच्या मनात धोक्याची घंटा आहे. हे बघा, या मला असं वाटतं काही चहाच्या पेल्यातली वादळं असतात. अचानक लगेच एका दिवशी सगळं आयन आउट होईल असं नाही. आत्ताशी मोजक्या 1-2 बैठका झालेल्या आहेत. या पुढच्या काळात या गोष्टी स्मूथ होतील. अजितदादा मगाशी म्हटले की दिल्लीत जाऊन आम्ही तिन्ही नेते दिल्लीत जाऊन जागा वाटपाचा तिढा लवकरच सुरू 2 दिवसात जागा वाटपाचे हे होईल. मात्र दिल्ली का? मला हेच वाटतं की सातत्यानं दिल्ली दरबारी वाऱ्या करावं लागणं हा महाराष्ट्राचा स्वाभिमान कुठं नेला जातोय याचं हे द्योतक आहे. कारण ज्यांना एकेकाळी स्वतः निर्णय ठामपणे घेण्याचे अधिकार होते, आज इतक्या मोठ्या नेत्यावर जर दिल्लीच्या मिनतवाऱ्या करण्याची वेळ येत असेल तर हे महाराष्ट्राच्या कोणत्याही मराठी माणसाला हे नक्की स्वाभिमानाला दुखावणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.